सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं पश्चिम घाटातील निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच ताम्हिणी घाट। याच ताम्हिणी घाटात रिंग वॉटरफॉल, देवकुंड धबधबा, कुंडलिका व्हॅली, सावळ्या घाट अशी असंख्य ठिकाणं आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात। याच ताम्हिणी घाटात एक असं जंगल आहे जिथे आपल्याला दिवसा सुद्धा अंधार बघायला मिळतो। याच जंगलाला अंधारवन म्हणून ओळखलं जातं। अंधारवन जंगल हे पुण्यापासून 70 किलोमीटरवर आणि मुंबईपासून 180 किलोमीटरवर आहे। तुम्ही जर मुंबई किंवा पुण्याहून येताय तर ताम्हिणी घाटामध्ये निवे गावाजवळून कुंडलिका व्हॅलीच्या रस्त्यावरून आपण या अंधारवन करता जाऊ शकतो। अगदी याच कुंडलिका व्हॅलीच्या रस्त्यावर आपण सावळ्या घाटला सुद्धा जाऊ शकतो। महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर व्हॅलींपैकी एक म्हणजेच कुंडलिका व्हॅलीला सुद्धा आपण याच रस्त्याने जाऊ शकतो, जिकडे तुम्हाला 12ही महिने धुके आणि ढगांचा अनुभव घेता येईल। अंधारवन हा संपूर्ण ट्रेक 2 भागांमध्ये विभागला जातो, ज्याच्यात हा संपूर्ण ट्रेक 18 किलोमीटरचा आहे तर याच्यातला हाफ ट्रेक हा 10 किलोमीटरचा आहे। हाफ ट्रेक मध्ये सुद्धा आपल्याला भरपूर सारे वॉटरफॉल्स बघायला मिळतात, ज्याच्यात अंधारवनचा हाफ ट्रेक हा पिंपरी गावापासून चालू होतो आणि याचा एंड पॉइंट म्हणजेच कुंडलिका व्ह्यू पॉइंट। अंधारवन फुल ट्रेकची सुरुवात होते पिंपरी गावापासून आणि याचा शेवट होतो भिरे गावाजवळ, जिकडे आपल्याला देवकुंड वॉटरफॉल बघायला मिळतो। तर या अंधारवन जंगलाची एंट्री फी 140 रुपये पर पर्सन आहे आणि जर तुमच्याकडे कॅमेरा आहे किंवा तुम्हाला जर काही शूट करायचं आहे तर याचे चार्जेस वेगळे आकारले जातात। अंधारवनच्या जंगलात वाघ, बिबटे, काळवीट, तरस, कोल्हे अशा बऱ्याचशा प्राण्यांचा वावर आहे।